नागपुरात 8 डिसेंबरपासून होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनावर 33 पेक्षा जास्त मोर्चे आणि आंदोलनं धडकणार आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। तयारी पूर्ण झालेली आहे, सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। नागपूरचा पारा सुद्धा कमी झालेला आहे, परंतु राजकीय पारा जो आहे तो वाढणार आहे, कारण की तब्बल 33 आंदोलन करणाऱ्या संघटनांनी पोलिसांकडे परमिशन मागितलेली आहे। त्यापैकी 22 संघटनांना धरणे आंदोलन करायचं आहे, तर 17 संघटनांना साखळी उपोषण करायचं आहे। यामध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 5 संघटनांनी आंदोलनाची परवानगी मागितलेली आहे। त्यामध्ये दिंडोरा बॅरेज प्रकल्प संघर्ष समिती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा संघर्ष समिती ने मोर्चा काढण्याची परमिशन मागितलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 तारखेपासून हे अधिवेशन आहे आणि मोर्चाची संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे। TETचं प्रकरण घेऊन शिक्षक आक्रमक आहे, काही शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहे। विदर्भातील शेतकऱ्यांना, विदर्भातील जनतेला न्याय मिळावा म्हणून नागपुरात हिवाळी अधिवेशन नागपूर करारानुसार होत असते आणि त्यामुळेच आपापल्या मागण्या घेऊन, आपापल्या अपेक्षा घेऊन तब्बल 33 संघटनांनी आतापर्यंत मोर्चा आणि आंदोलनाची परवानगी हिवाळी अधिवेशनावर मागितलेली आहे आणि पुढच्या 2-3 दिवसात ही संख्या जी आहे ती 50च्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।